मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेचा आजचा भाग काय घडले चला पाहूयात। सुरुवातीलाच नीता मात्र आता टेन्शनमध्ये येऊन बसलेली असते। मित्रांनो, ती मात्र आता सावीशी बोलत असते। सावीला आता खूप टेन्शन आलेलं असतं। सावी आता बोलत असते की आपला प्लॅन कॅन्सल झालाय म्हणूनच समजायचं। आपण एवढे प्रयत्न केले परंतु आपल्याला यश काही मिळालं नाही। मी धैर्यांना सगळं सांगणार आहे। धैर्यांना जाऊन मी आता नीट झाले आहे याबद्दल सांगणार आहे आणि आता माझ्याकडे काही पर्याय उरलेला नाहीये। तर मित्रांनो, सावी खूप रडत असते। तिला खूप वाईटही वाटत असतं। ती बोलत असते, आपण मात्र सर्व प्रयत्न करतो परंतु आपला एकही प्लॅन सक्सेस होत नाही। आपल्या पाठीमागे काय लागले मला समजत नाही। एवढे प्रयत्न केले आपण परंतु आपल्याला यश काही मिळाले नाही। त्यावेळेस मात्र नीता आता तिला एक सुखद धक्का देते। मित्रांनो, नीता बोलते की तुला मी एक गोष्ट सांगायला आली आहे। सावी, तुला माहिती आहे का, आईंना मात्र आता विसांबांना भेटायचं आहे। त्यांना विसांबांना भेटायचे असं त्यांनी मला सांगितलं आहे। असं बोलत असताना मित्रांनो, अचानक पाहायला मिळते की सावीला अतिशय मोठा धक्का बसतो। सावी रडतच थांबते आणि बोलते, होय वहिनी, तुम्हाला कधी सांगितलं त्यांनी? त्यावेळेस आता नीता सांगते की मी त्यांच्या रूममध्ये गेले होते। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलंय मला त्यांना भेटायचं आहे। त्यावेळेस आता काय करायचं म्हणून सावीला नीता विचारत असते। त्यावेळेस आता सावी विचार करते आणि असं बोलते की यावेळेस मात्र आता स्वतः दामिनीच विसांबांना भेटायला येतील। तर मित्रांनो, रूममध्ये दामिनी टेन्शनमध्ये बसलेली असते। दामिनीला खूप टेन्शन येतं। ती विचार करते की आता काय करावं, विसांबांना कसं भेटावं। या विचारांनी दामिनी नुसती कासावीस झालेली असते। तर मित्रांनो, पाहायला मिळते की तेवढ्यात नीता मात्र रूममध्ये येते। नीता आता रूममध्ये आल्यानंतर ती आता दामिनीशी बोलत असते। दामिनीला बोलत असते की आता मात्र मी विसांबांना फोन करून आले आहे। विसांबांची चौकशी करून आली आहे। त्यावेळेस मित्रांनो, सावी आता एअरफोन लावून सर्व ऐकत असते। त्यावेळेस आता दामिनी बोलते की मला भेटण्यासाठी त्या तयार आहेत ना, मला मारायचं नाहीये। मित्रांनो, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दामिनी असते। त्यावेळेस दामिनीला खूप टेन्शन आल्यानंतर नीता सांगते की त्या आपल्याला भेटण्यासाठी तयार आहेत परंतु आता मात्र सर्व काही वेगळं झालेलं आहे। कारण घरामध्ये त्यांचा खूप सारा अपमान झाल्यामुळे ते घरामध्ये येणार नाहीयेत। विसांबा खूप चिडलेल्या होत्या परंतु त्यांना तुम्हाला भेटायचंय हे मात्र नक्की आहे, पण ह्या वेळेस आपल्यालाच त्यांना भेटायला जावं लागणार आहे। असं बोलल्यानंतर मात्र मित्रांनो, दामिनीला थोडं टेन्शन येतं परंतु दामिनी विचार करते की आपण आपला जीव घेण्यापेक्षा म्हणजेच जीव जाण्यापेक्षा ही गोष्ट बरी आहे। तर मित्रांनो, दामिनी तयार झालेली असते फायनली। तर सावी इयरफोनमध्ये सर्व काही ऐकत असते। तेवढ्यात मात्र आता इकडे धैर्य येऊन पोहोचतो। धैर्यला तिच्या कानामध्ये काहीतरी इयरफोन सारखं दिसतं। तो लगेच सावीला बोलतो की ती इयरफोन दाखव इकडे, मला पाहू दे। त्यावेळेस सावी बोलते की अरे फ्रेंड, हे सर्व खेळण्यातले आहेत, हे घालून ना मी दररोज देवबापाशी बोलत असते। असं मात्र आता सावी बोलत असते। मित्रांनो, तर सावीच्या या बोलण्यावरती धैर्य पुन्हा एकदा विश्वास ठेवत नाही। धैर्य बोलतो की मला हे इयरफोन पाहिजेच आहेत, दाखव सावी, मला पाहू दे। तर मित्रांनो, सावीच्या हातातनं तो आता इयरफोन काढून घेतो आणि चक्क इयरफोन काढल्यानंतर त्याच्यावरती लाईट चमकत असते। त्याला संशय येतो की हे तर खरेच आहेत। तो लगेच कानात घालून पाहतो। मित्रांनो, कानात घातल्यानंतर आता सावीला वाटतं की सर्व काही बोलणं जे आहे नीता आणि दामिनीचं आता मात्र धैर्य ऐकेल आणि धैर्याला सगळं काही समजेल। त्यावेळेस तिने चक्क डोळे झाकून घेतले आहेत। तिला अतिशय मोठा धक्का बसलेला आहे। मित्रांनो, तिला वाटलं की आता मात्र आपलं बिंग फिटल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की धैर्याने आता काही ऐकलेलं नसतं कारण रूममध्ये चक्क कुणीही नसतं। त्यावेळेस आता सावीला खूप मोठा धक्का बसतो। सावीला समजतं की आता रूममध्ये कोणी नाही आहे, त्यामुळे धैर्याला आवाज ऐकू येत नाहीये। धैर्य मात्र देवबापांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, धैर्य बोलत असतो की देवबाप्पा, सावी असा तुझ्याशी बोलत असते ना तर मलाही तू आता चांगलाच आशीर्वाद दे। आणि सावी बोलत असताना तिला खूप साऱ्या खेळण्या तू देत जा, असं तो सावीचं नाटक करण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आणि देवबापाशी बोलत असताना मात्र सावीला खूप राग येतो। सावी बोलते की तू माझी नेहमी चेष्टा करतोस फ्रेंड, तू चेष्टा करतोस हे मला काही आवडलं नाही। मित्रांनो, सावी मात्र आता रुसून बसलेली असते। तिला तिची चेष्टा केलेली आवडलेली नसते। तर पाहायला मिळते की आता धैर्य देखील लांब जाऊन बसतो। तर आता दोघेही एकमेकांजवळ पुन्हा एकदा येतात मित्रांनो, आणि लहान मुलांसारखं चांगलंच तिकडे गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतात। सावी खूप हसत असते। सावी बोलत असते की अरे मित्र मजा करत होते, तुझ्यावरती मी रुसलेली नाहीये फ्रेंड। असं बोलत असताना धैर्यच्या ती जवळ येते। मित्रांनो, आता दोघेही अतिशय खुश तिकडे पाहायला मिळतात आणि या दोघांमध्ये आता सेम पिंच सुरू होते कारण दोघेही सारखंच बोलत असतात। मित्रांनो, पाहायला मिळते की सावीला आता धैर्य चिमटा घेतो आणि सेम पिंच काढतो। तर यावेळेस या दोघांमध्ये अतिशय छान असा सीन तिकडे पाहायला मिळतोय आणि यानंतर मित्रांनो, पिलो फाईटही त्या दोघांमध्ये होते। दोघेही आता उशा मारत असतात एकमेकांना आणि अगदी लहान झालेले पाहायला मिळत आहेत।
धैर्य देखील सावीसारखाच वागत असतो. तर मित्रांनो, सावीसारखा तो वागत असतो जेणेकरून सावीला काही त्रास व्हायला नको. तर यानंतर मात्र सावी आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु धैर्य काही थांबत नसतो. तर इकडे पाहायला मिळत आहे की आता भास्करने वेगळंच डोकं लावलं आहे. मित्रांनो, भास्करने सर्व डॉक्युमेंट्स बनवून घेतलेले आहेत. त्याने आता सर्व प्रॉपर्टी त्याच्या आणि त्याच्या भावाच्या नावावरती केलेली आहे. म्हणजेच भास्कर आणि विलासच्या नावे सर्व प्रॉपर्टी झाल्याचे डॉक्युमेंट्स मात्र मित्रांनो, हे कागदपत्र आता स्वतः भास्कर विलासला दाखवतो. भास्कर विलासला बोलतो की आता मात्र आपली सगळी प्रॉपर्टी होणार आहे. तर भास्कर बोलत असतो की आता मी कसं डोकं लावलंय दादा. विलास बोलतो की यावरती सह्याच नाही येत रे. परंतु त्यानंतर आता मित्रांनो, चक्क भास्कर आईची ॲक्टिंग करत असतो. तो बोलत असतो की अरे आपल्या आईला वेड लागलंय, वेड लागल्यानंतर काय होणार. ती प्रॉपर्टी आता आपण काय सरकारच्या घशात घालू का. आपलीच होणार आहे ती प्रॉपर्टी. असं बोलल्यानंतर मित्रांनो, आता त्यांना आईच्या सह्या घ्यायच्या असतात. त्यावेळेस मात्र चक्क आता विलास देखील प्रचंड खुश झालेला असतो. मित्रांनो, भास्करने हे सर्व केल्यानंतर त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो. तर मित्रांनो, पाहायला मिळते की आता भास्करने सर्व प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावे केल्यामुळे हे दोघे भाऊ प्रचंड खुश झालेले आहेत. त्यानंतर मात्र भास्कर बोलत असतो की आता मात्र दादा तुला डॉक्टरांना फोन करावं लागणार आहे. डॉक्टरांना फोन कर आणि लगेच मात्र इकडे आईला घेऊन जाण्यासाठी सांग. त्यावेळेस मित्रांनो, आता मात्र चक्क विलास जो आहे तो कॉल करणार आहे. मित्रांनो, त्यापूर्वी मात्र दोघेजण आता या कागदपत्रावरती सह्या कशा घ्यायच्या याबद्दल बोलत असतात. त्यावेळेस मात्र विलास बोलत असतो की आता डॉक्टरांकडे गेल्यानंतर आई झोपल्यानंतर आपण तिचे अंगठे तिकडे उमरून घेऊयात. म्हणजेच कोणालाही काहीही डाऊट येणार नाही, कारण आपल्या आईला खूप मोठं वेड लागलं आहे अरे. असं बोलत तो आता आईचं सोंगही आणत असतो. मित्रांनो, तिची रडण्याची ॲक्टिंग जी आहे तिकडे आता मात्र विलास करत असतो आणि सोबतच भास्करही करत असतो. दोघेही मिळून आता आईची थट्टा उडवत असतात. तर मित्रांनो, यानंतर आता पाहायला मिळते की विलास बोलत असतो की अरे बंद कर तुझी नाटकं भास्कर, एवढं कुठे सोंग आणतोस आईचं. तर मित्रांनो, लगेच तो त्याच्या थोडीशी कानाखाली मारतो आणि लगेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे मात्र सावी नीता आणि अवंतीशी बोलत असते. मित्रांनो, त्यांनी मात्र आता रीनाला एक मोकळी जागा शोधायला सांगितलेली असते, ज्या ठिकाणी विसांबांना दामिनीला भेटता येईल. त्या सर्व पुढील प्लॅनच्या विषयी डिस्कस करत असतात. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय तेवढ्यात मात्र आता रीनाचा मेसेज येतो. अवंतीच्या मोबाईलवरती मेसेज आल्यानंतर लगेच मात्र ती आता सर्वांना सांगते की मला मेसेज आला आहे आणि रीना जागा शोधून रेडी आहे. तेवढ्यात मात्र घरामध्ये डॉक्टर येतात. मित्रांनो, डॉक्टर मात्र आता या दोघं भावंडांनी बोलवलेले असतात. डॉक्टर आता आतमध्ये जातात. त्यावेळेस पाहायला मिळते की दामिनी ओरडत असते मोठ्याने. परंतु आता भास्कर बोलत असतो की आई तुला ट्रीटमेंटची सक्त गरज आहे. त्यानंतर पाहायला मिळते की ते लोक आता दामिनीला चक्क फरफटतच बाहेर काढताना पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, दामिनी ओरडत असते भास्कर अरे मला सोड. धैर्यला ती आवाज देत असते, परंतु आता ते लोक काही ऐकत नसतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मात्र दामिनीला तिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर आता दामिनी विसांबांना भेटायला कशी जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.